आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या बातम्या देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, देशात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर हल्ली शहरांपासून ते गावखेड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात वाढला आहे। आजच्या काळात प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडर पाहायला मिळतोच आणि प्रत्येकाच्या मूलभूत गरजांपैकी गॅस सिलेंडर सुद्धा एक जीवनावश्यक वस्तू बनली आहे। अशातच देशातील सर्व गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। देशातील प्रत्येक कुटुंबासाठी ही बातमी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण तुमच्या घरी येणाऱ्या गॅस सिलेंडरच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे। गॅस चोरी आणि गॅस सिलेंडरचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। देशात मागील काही दिवसांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या बाबतीत अनेक बदल पाहायला मिळत आहेत। अमेरिका, इराण, इस्रायलच्या वाढत्या युद्धामुळे पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे। अशातच आता घरगुती गॅस सिलेंडर वितरणासाठी वन टाइम पासवर्ड म्हणजे ओटीपी 100% सक्तीचा करण्यात आला आहे। बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड नंतर आता एचपीसीएल म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि आयओसीएल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांनी देखील त्यांच्या सर्व एजन्सींना ओटीपीचा नियम लागू करण्याचे निर्देश दिल्याने ग्राहकांसह गॅस एजन्सी संचालक अडचणीत सापडले आहेत। सरकारच्या नवीन नियमानुसार आता गॅस कनेक्शन सोबत लिंक असलेल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी दिल्याशिवाय ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळणार नाही। हा नियम देशभरामध्ये लागू करण्यात येणार आहे। महत्त्वाचे म्हणजे अनेक लोकांचे मोबाईल क्रमांक अपडेट नसल्याने ओटीपी मिळत नाही, तर काहींनी सिम कार्ड वारंवार बदलल्याने नोंदणीकृत क्रमांक बदललेले असतात व तसेच आता मोबाईल नंबर बदलण्यासाठी 20 ते 180 दिवसांचा कालावधी लागत असल्याने बऱ्याच लोकांच्या अडचणीत वाढ झाली आहे। तर काही ग्राहकांकडे रिचार्ज नसल्याने ओटीपी येत नाही। त्याशिवाय बीएसएनएल ग्राहकांकडून ओटीपी न मिळण्याच्या तक्रारी देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत। ब्रेकिंग न्यूज, अजून एक व्यक्तीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही अहो, ते तुम्ही तर नाही ना? पटकन सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबा, नाहीतर उद्याच्या न्यूज मध्ये तुमचंच नाव येणार। सबस्क्राइब करा। आता सर्व गॅस ग्राहकांसाठी दुसरी अत्यंत महत्त्वाची अपडेट। भारत सरकार आणि देशातील सर्व सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस ग्राहकांसाठी आधार आधारित ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे। गॅस सिलेंडर घरपोच मिळावा आणि सबसिडी खात्यात जमा होण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। सरकारने याआधी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 16 ऑगस्ट 2026 ही शेवटची तारीख दिली होती। मात्र ई-केवायसी करताना बऱ्याच ग्राहकांना मोबाईल ऍप, संकेतस्थळ आणि सर्व्हरशी संबंधित अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता व तसेच गॅस एजन्सीवर देखील ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेता सरकारी कंपन्यांनी ही मुदत येत्या 23 ऑगस्ट पर्यंत वाढवली आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांनी अजून देखील आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो। सरकारी कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुदतीपूर्वी म्हणजेच येत्या 23 ऑगस्ट पूर्वी केवायसी न करणाऱ्या ग्राहकांना सवलतीच्या दरात गॅस सिलेंडर बुक करता येणार नाही व गॅस कनेक्शन देखील बंद होऊ शकते। तसेच सबसिडी देखील मिळणार नाही। केवायसी प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत अशा ग्राहकांना व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत महागड्या दराने घरगुती गॅस सिलेंडर खरेदी करावा लागेल। त्यामुळे ज्या ग्राहकांनी अद्याप देखील ई-केवायसी केलेली नाही त्यांनी येत्या 23 तारखेपर्यंत केवायसी करून घ्यावी। सरकारने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येत्या 23 ऑगस्ट पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।